इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे तरुणीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक. पुणे सोलापूर रस्त्यावरती टायर जाळत रास्ता रोको. भिगवण पोलीस स्टेशन समोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. 3 फेब्रुवारी रोजी पुणे मुंबई एक्सप्रेसवरील कोंडीमध्ये टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदाराला एमएसआरडीसीचा दणका. जेवढ्या जणांकडून यावेळी टोल वसूल केला असेल त्यांना तो परत करण्याचे एमएसआरडीसीचे संबंधित कंत्राटदाराला आदेश. पुणेकरांना मिळकत करवाढीचा झटका बसण्याची शक्यता. आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आगामी अर्थसंकल्पात 5% वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव. पुण्यात शिवजयंती निमित्तानं शहरातील वाहतुकीत बदल. पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचं आवाहन. उद्या पुणे शहरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार. नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता. पाण्याचं बिल थकल्याचं सांगत जलसंपदा विभागाचं पुणे महापालिकेला पत्र. तर पाण्याची कुठलीही थकबाकी नसल्याचा महापालिकेचा दावा. पाणी बिलावरनं महापालिका आणि जलसंपदा विभाग आमने-सामने. कल्याण डोंबिवली परिसरातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी यंदा अभय योजना नाही. थकबाकीदारांवरती कडक कारवाईचा इशारा. मुदत चुकल्यास दरमहा 2% विलंब शुल्काची आकारणी होणार. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 41 लागू. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याची शक्यता. या संदर्भात हद्दवाढ कृती समितीची महापौर रूपाराणी निकम यांच्यासोबत आज महापौर कार्यालयात बैठक. कोल्हापुरातील अंबाबाई विकास आराखड्यासाठी मार्चपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव दाखल. व्यावसायिक आणि रहिवाशांना पुनर्वसन किंवा नुकसान भरपाई घेण्याचे पर्याय. छत्रपती संभाजीनगर शहरात पार्किंगमधनं कार बाहेर काढताना अपघातग्रस्त कार थेट तळमजल्यावरील लॅबमध्ये घुसली. शहरातील गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील ॲडव्हान्स ENT रुग्णालयाच्या पार्किंगमधली घटना.